हॅलो, नमस्कार. स्वागत आहे तुमचं आपल्या श्री गणेशाय चॅनलमध्ये. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर 29 जुलै वार बुधवार रोजी आहे गुरुपौर्णिमा. दत्त भक्तांसाठी, सगळ्या स्वामी भक्तांसाठी अतिशय महत्त्वाचा दिवस. खरं तर तुमचे गुरु कुठलेही असोत, त्या संदर्भात आपण त्याची सेवा करतच असतो. आणि गुरुपौर्णिमा हा फक्त गुरु आणि शिष्यांचा दिवस आहे. गुरुपौर्णिमेचं औचित्य साधून आपण फक्त कृतज्ञता व्यक्त करत असतो आणि कधीकधी ती कृतज्ञता व्यक्त करणं देखील खूप महत्त्वाचं असतं. कारण बघा, आपण आहोत दत्त सेवेकरी, स्वामी सेवेकरी. जर महाराज आपल्या आयुष्यात नसते तर आपलं आयुष्य किती विस्कटलेलं असतं. आणि खरं तर आयुष्याच्या प्रत्येक वळणावरती आपल्याला वेगवेगळे गुरु भेटत असतात, ज्याच्यामध्ये जेव्हा आपण जन्माला येतो तेव्हा आईवडील हे आपले प्रथम गुरु असतात. त्यानंतर आपले शिक्षक आणि प्रत्येक क्षेत्रात आपले कुठले ना कुठले गुरु असतातच. आणि जेव्हा आपण श्री स्वामी समर्थ महाराजांना गुरु मानतो आणि आपल्या आयुष्याचं जे स्टेअरिंग आहे ते त्यांच्या हातात देतो, तेव्हा बघा आपल्या आयुष्याला एक नवीनच वळण लागतं. आणि खरं तर बघायला गेलं तर महाराजांच्या सेवेमध्ये आता आपण आहोत. याच्या आधी आपलं आयुष्य किती विस्कटलेलं होतं, किती संकटं होती, किती दुःख होती, परंतु महाराजांनी हे सगळं आपलं दुःख, अडचणी किती दूर केले आहेत, किती कमी केलेले आहेत. तर त्यासाठी आपण कृतज्ञता व्यक्त करण्यासाठीचा हा गुरुपौर्णिमेचा दिवस साजरी करायचा आहे. तर या दिवशी गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी, महाराजांच्या मूर्तीवर अभिषेक कसा करावा, षोडोपचार पूजा कशी करावी, नैवेद्य कसा अर्पण करावा, उपवास केव्हा करावा, या संदर्भातील संपूर्ण माहिती व्हिडिओमध्ये सांगितली आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. आणि हो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात आधी पौर्णिमा ही कधी लागते तर बघा, 28 तारखेला मंगळवारी संध्याकाळी 6:19 पौर्णिमा लागणार आहे आणि ते दुसऱ्या दिवशी संध्याकाळी 8:08 संपणार आहे. थोडक्यात काय तर पौर्णिमा ही 28 तारखेला सुरू होत असून ती दुसऱ्या दिवशी 29 तारखेला 8:10 संपणार आहे. तर सगळ्यात मोठा पडलेला प्रश्न की सत्यनारायण कधी करावा. तर बघा, उदय तिथी बघितली तर पौर्णिमा ही 29 तारखेलाच आहे, त्यामुळे सत्यनारायण हा 29 तारखेलाच करावा. परंतु जर काही महिलांना बुधवारी सत्यनारायण करणे शक्य होत नाही तर त्यांनी आदल्या दिवशी सत्यनारायण करू शकता. म्हणजेच 6:20 तुम्ही सत्यनारायण करू शकता किंवा दुसऱ्या दिवशी तुम्ही सत्यनारायण करू शकता. आता हे तुमच्यावर आहे, तुम्हाला जेव्हा सत्यनारायणाची पूजा करायची तेव्हा करू शकता. आता गुरुपौर्णिमा कशी साजरी करावी. बघा, सगळ्यात महत्त्वाचं, आपले गुरु कुठलेही असो, कुठल्याही गुरूंची उपासना करत असाल तर त्यांना काय आवडतं ते आपल्याला या दिवशी करायचं आहे. म्हणजे गुरूंप्रती कृतज्ञता व्यक्त करण्याचा हा दिवस आहे. मग गुरूंसाठी आपण काय काय करू शकतो, कोणत्या गोष्टी आपल्या गुरूंना आवडतात त्याप्रमाणे आपण ते करावे. परंतु बघा, आपण आपल्या गुरूंना काय देणार, ते तर ब्रह्मांड नायक आहे. सर्व ब्रह्मांडाची निर्मिती त्यांनीच केलेली आहे. तर मग त्यांच्याच गोष्टी आपण त्यांना कशा अर्पण करणार. तर या दिवशी महाराजांना आपण देणारी सगळ्यात अमूल्य गोष्ट म्हणजे ती वेळ आहे. तेच महाराजांना आवडतं की आपण त्यांच्या नामस्मरणात, त्यांच्या सेवेमध्ये वेळ घालवला. आपल्याला या दिवशी आपला थोडासा वेळ स्वामी सेवेमध्ये घालवायचा आहे, स्वामीच्या नामस्मरणात घालवायचा आहे, स्वामीच्या सानिध्यात घालवायचा आहे. तर बघा, चांगले कर्म ही तर महत्त्वाचीच आहे, त्याचबरोबर सेवा ही खूप महत्त्वाची आहे. आता या दिवशी कोणत्या सेवा वगैरे करायच्या आहेत ते आपण पाहूया. तर बघा, सगळ्यात आधी स्वामींच्या मूर्तीवर आपल्याला अभिषेक करायचा असतो. तर हा अभिषेक कसा करायचा. तुमच्याकडे स्वामींची मूर्ती असेल तर मूर्ती घ्यावी, जर मूर्ती नसेल तर मग तुम्ही फोटो घेऊ शकता. तर फोटो असेल तर तो स्वच्छ पुसून घ्यावा आणि मूर्तीवरती आपल्याला या दिवशी पंचामृताने अभिषेक करायचा आहे, पाण्याने अभिषेक करायचा आहे. तर अभिषेक करताना जर तुम्ही भरपूर साऱ्या सेवा करणार असाल तर मोठ्या भांड्यामध्ये आपल्याला हा अभिषेक करायचा आहे. त्यासाठी तुम्ही मोठं गंगाळं घ्या किंवा मोठं ताट घ्या, त्यामध्ये स्वामींची मूर्ती ठेवा आणि चमच्याने हळूहळू त्यामध्ये एक एक चमचा पाणी टाकत, स्वामींच्या मूर्तीवरती पाणी टाकत आपल्याला ह्या सेवा करायच्या आहेत किंवा हे पठण करायचं आहे. त्यामध्ये सर्वात आधी आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. तर ह्या सर्व ज्या सेवा आहेत त्या नित्यसेवेच्या पुस्तकामध्ये दिलेल्या आहेत. तर त्यामध्ये तुम्ही वाचत वाचत या करू शकता, अभिषेक करू शकता किंवा मग तुम्हाला जमत नसेल तर तुम्ही यूट्यूबला हे लावून द्या आणि मग ते ऐकत ऐकत तुम्ही ह्या अभिषेक करू शकता. त्यानंतर इथे गणपती अथर्वशीर्ष म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे. गणपती अथर्वशीर्ष म्हणून झाल्यानंतर त्याची जी फलश्रुती आहे ती वाचण्याची गरज नाही. त्यानंतर इथे आपल्याला 16 वेळा पुरुष सूक्त म्हणत आपल्याला अभिषेक करायचा आहे.
तर 16 वेळा पुरुषोक्त म्हणून झाल्यानंतर शेवटच्या वेळेस आपल्याला फलश्रुती म्हणायची आहे आणि फलश्रुती म्हणत असताना अभिषेक करायचा नाही, त्यावेळी हात जोडून आपल्याला हे म्हणायचं आहे. त्यानंतर इथे श्रीसूक्तचं पठण तुम्ही करायचं आहे. श्रीसूक्तमचं पठण झाल्यानंतर तुम्ही फलश्रुती वाचायची आहे. फलश्रुती वाचत असताना अभिषेक करायचा नाही, ती हात जोडून आपल्याला हे करायचं आहे. त्यानंतर इथे रामरक्षा म्हणायचं आहे. रामरक्षा आहे 1 ते 9 ओव्यापर्यंतच म्हणायचं आहे. 1 ते 9 ओव्यापर्यंत रामरक्षा आहे. त्यानंतरच्या ओव्या ज्या आहेत ते फलश्रुती आहे. फलश्रुती इथे वाचण्याची गरज नाही. इथे रामरक्षा फक्त 1 ते 9 ओव्यापर्यंतच तुम्ही वाचायचं आहे. तर बघा, प्रथम आपल्याला स्वामी स्तवन म्हणायचं आहे. त्यानंतर गणपती अथर्वशीर्ष म्हणायचं आहे. 16 वेळा पुरुष सूक्त म्हणायचं आहे. त्यानंतर तुम्ही श्रीसूक्तचं पठण 16 वेळा करा किंवा 1 वेळा करा, ते आपल्याला करायचं आहे. त्यानंतर इथे रामरक्षा आपल्याला पठण करायचं आहे. आता हे सगळं करत असताना आपल्याला थोडं थोडं पाणी स्वामींच्या मूर्तीवर टाकत अभिषेक करायचा आहे. आता हे सगळं झाल्यानंतर आपल्याला मूर्ती तामणातून बाहेर काढावी, ती स्वच्छ पुसून घ्यायची आहे. तिला स्थापित करायचं आहे. ज्या ठिकाणी तुम्ही पूजा म्हणणार आहात त्या ठिकाणी तिथे मूर्तीची स्थापना करा किंवा देवघरामध्ये केलं तरी काहीच हरकत नाही, किंवा वेगळी काही मांडणी करणार असाल तर ती तुम्ही करू शकता. सर्वस्वी तुमच्यावरती आहे. त्यानंतर महाराजांना ही नात तर खूप प्रिय आहे. ही नात तर महाराजांना खूप आवडतं. तर या दिवशी छान असं मूर्तीला ही नात तर लावायचं आहे. सुगंधित चंदन लावायचं आहे. गंध, अक्षदा, फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर या दिवशी महाराजांना पिवळी फुलं अर्पण करावी. वस्त्र असतील तर ती नेसवावी. त्यानंतर धूप दीप दाखवायचा आहे. हार फुलं अर्पण करायचे आहेत. त्यानंतर आपल्याला इथे आरती करायची आहे. प्रथम गणपती बाप्पांची आरती करा. त्यानंतर स्वामींची, दत्तात्रयांची आरती आपल्याला इथे करायची आहे. आता स्वामींना अभिषेक घातलेलं जे पाणी आहे तर ते आपल्याला तीर्थस्वरूप थोडंसं घरातील सर्व व्यक्तींनी प्राशन करायचं आहे. उरलेलं तीर्थ तुम्ही फक्त जर पाण्याने अभिषेक केला असेल तर ते तुम्ही जमा करून ठेवावं, म्हणजे नंतर कधी जर तुम्हाला काही जर अडचण आली तर तीर्थस्वरूप तुम्ही ते परत वापरू शकता. परंतु जर त्यामध्ये तुम्ही पंचामृताने, चंदनाने स्नान घातलं असेल तर मग त्यामध्ये दूध दही वापरलं असेल तर ते राहणार नाही. मग ते तुम्ही फक्त घरातील सर्व व्यक्तींनी थोडं थोडं प्राशन करावं आणि उरलेलं एखाद्या झाडाला टाकून द्यावं. त्यानंतर बघा, आपल्याला नैवेद्य काय अर्पण करायचं आहे. आता या दिवशी आहे तर बऱ्याच ठिकाणी संपूर्ण दिवसभर उपवास केला जातो. म्हणजे दिवसभर फलाहार किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन दिवसभर उपवास धरला जातो आणि दुसऱ्या दिवशी उपवास सोडला जातो. तर काही ठिकाणी ना एकच वेळचा उपवास धरला जातो आणि संध्याकाळी हा उपवास सोडला जातो. म्हणजे एक वेळ तुम्ही उपवासाचं साबुदाण्याची खिचडी वगैरे खाऊ शकता आणि संध्याकाळी मग जेवण करून हा उपवास सोडतात. तर बघा, तुमच्यावरती आहे सर्वस्वी, तुम्हाला कशा प्रकारे उपवास करायचा आहे. तुम्ही दिवसभर उपवास करू शकता, फलाहार घेऊ शकता किंवा उपवासाचे पदार्थ खाऊन उपवास धरू शकता आणि दुसऱ्या दिवशी हा उपवास सोडू शकता, किंवा मग तुम्ही एक वेळ जेवून देखील उपवास धरू शकता. सर्वस्वी तुमच्यावर आहे. मग आता नैवेद्य काय दाखवायचं बघा, तुम्ही उपवासाचा नैवेद्य महाराजांना दाखवू शकता. म्हणजे दूध, साखर याचा नैवेद्य किंवा खिरीचा नैवेद्य किंवा शिरा, किंवा आता बरेच जण बेसनाचे लाडू किंवा पुरणपोळीचं देखील नैवेद्य करून दाखवतात. तर तुम्हाला जे शक्य होईल त्याप्रमाणे तुम्ही या ठिकाणी नैवेद्य दाखवायचा आहे. एखाद्या गोडाचा पदार्थ करून नैवेद्य दाखवला तरी चालेल, किंवा महाराजांच्या आवडीचा नैवेद्य करून दाखवला तरी चालेल. पुरणपोळीचा म्हणा किंवा बेसनाचे लाडू किंवा इथे घेवड्याच्या शेंगाची भाजी महाराजांना खूप आवडायची, त्याचं देखील नैवेद्य तुम्ही दाखवू शकता. किंवा मग काही जरी शक्य नाही झाले तर तुम्ही सकाळी महाराजांना दूध साखरेचा नैवेद्य दाखवा आणि संध्याकाळी तुम्ही जे जेवणासाठी बनवणार असाल, चपाती, भाजी, भात, वरण, तर याचा नैवेद्य तुम्ही महाराजांना दाखवू शकता. सर्वस्वी तुमच्यावरती आहे. बघा, महाराजांना नैवेद्यापेक्षा सेवा महत्त्वाची आहे. नैवेद्य साखर जरी ठेवला तरी महाराज गोड मानून घेतील. आता या दिवशी बऱ्याच जणांचं स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाचं पारायण झालं असेल, त्याचं उद्यापन असेल तर 21 पारायण झाल्यानंतर आपल्याला उद्यापन करायचं असतं. तर याचं खूप काही असं मोठं उद्यापन करण्याची आवश्यकता नाही. तर या दिवशी फक्त स्वामीचरित्र सारामृत ग्रंथाला हळदी, कुंकू, अक्षदा, फुलं अर्पण करायचे आहेत, नमस्कार करायचा आहे आणि नैवेद्याचं एक ताट त्या ग्रंथाला देखील अर्पण करायचं आहे, नमस्कार करायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हे उद्यापन करायचं आहे. गुरुपौर्णिमेचा दिवस आपल्यासाठी खूप खास आणि मोठा आहे. गुरुच्या सानिध्यात आपल्याला संपूर्ण दिवस घालवायचा आहे. तर महाराज आपण दुसरं काय देऊ शकतो तर बघा, महाराजांना आपण आपली फक्त सेवा देऊ शकतो.
आणि ती आपल्याला या दिवशी भरभरून स्वामींना द्यायची आहे. बाकी सर्व तर त्यांचंच आहे, त्यांनीच आपल्याला दिलेलं आहे, तर त्यांना आपण त्यांच्याच गोष्टी काय देणार? तर आपण फक्त आपली सेवा, आपला वेळ आपल्याला गुरूंच्या सानिध्यात घालवायचा आहे. तर अशा प्रकारे आपल्याला हा दिवस खूप छान आनंदात घालवायचा आहे, स्वामीच्या सेवेमध्ये घालवायचा आहे. चला, तर मग मी इथे व्हिडिओचा एंड करते. तुम्हाला जर ही माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक, शेअर आणि चॅनलला नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा. भेटूया पुन्हा एका अशाच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ.